जाणता राजा हे शब्द कानावर पडले की फक्त एकच नाव डोळ्यासमोर येतं आणि ते म्हणजे छत्रपती शिवराय. पण एका स्वयंघोषित जाणत्या राजाने स्वतःला ही उपाधी लावून घेतली आणि छत्रपतींना जाणता राजा म्हणायची गरज नाही असं सांगितलं. जाणता राजा म्हणा असं मी सांगितलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा अभ्यास केल्यास त्यांना जाणता राजा असं कुठेही संबोधण्यात आलेलं नाही. एवढंच काय, या महाशयांनी कधीही आपल्या भाषणात शिवरायांचा साधा उल्लेखही केला नाही. पण जेव्हा अडचण निर्माण झाली तेव्हा यांनी तब्बल 40 वर्षांनी श्रीरायगडावर पाऊल ठेवलं. हे एवढ्यावरच थांबले नाहीत तर राजकारणासाठी शिवरायांच्या भग्न झालेल्या पुतळ्याचे फोटो देखील व्हायरल केले. शिवरायांचा वारंवार झालेला हा अपमान महाराजांची रयत कधीही